मित्रांनो, नमस्कार. मी नवनाथ पडळकर. आज आपण बऱ्याच दिवसांनी नव्हे तर सुमारे 6 महिन्यानंतर लाईव्ह येत आहोत. आज मी लाईव्ह येण्याचं प्रयोजन अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होतो. विषयाच्या अनुसार आज आपल्याला ती संधी आलेली आहे. मित्र हो, आज 9 ऑगस्ट भारताच्या इतिहासात क्रांती दिन म्हणून पाळला जातो. सुमारे 78 वर्षांपूर्वी 1942 साली 9 ऑगस्टला भारताने चले जावचा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली नारा दिला आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आपण त्याच्यानंतरचा जाणतो आहोत. चले जाओ, करेंगे या मरेंगे अशा प्रकारचे नारे दिले गेले. म्हणजे तो एक असा काळ होता की ज्यावेळी क्रांती करण्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण पार्श्वभूमी तयार झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजीच्या मार्गदर्शनाखाली हा लढा उभा राहिला आणि अगदी जहाल आणि मावाळ सर्वच गट एकत्र आले आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची ती खरं तर एक मोठी लढाई सुरू झाली आणि 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. अशा या क्रांती दिनाचं औचित्य साधून आपणा सर्वांसमोर मी आज आलेलो आहे. विषय बरेच आहेत. सर्वप्रथम सर्वांना क्रांती दिनाच्या शुभेच्छा देतो, सर्वांना नमस्कार करतो. आपण सर्वजणांच्या प्रत्येकाच्या कमेंटचा मी रिॲक्शन द्यायचा प्रयत्न करू शकेल असं मला वाटत नाही, परंतु निश्चित मी प्रयत्न करेल. मित्रांनो, महाराष्ट्राची देशाची एक राजकीय व्यवस्था आज ज्या दिशेने उभी आहे, ती चाललेली आहे, ती आव्हानं पेलते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की गेल्या 100 वर्षातलं सर्वात मोठं असं करोनाचं संकट आपल्यावर आहे. परंतु हे सर्व असताना प्रत्येक ठिकाणी राजकीय मुद्दे घेऊन काम करू नये अशा विचाराचा मी व्यक्ती आहे. माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीत बरेच जणांना त्या गोष्टी माहिती आहेत, परंतु माझ्या ऑनलाईन न येण्यानं, प्रसारमाध्यमांसमोर न असण्यानं बऱ्याच मागे चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायला लागल्या. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम व्हायला लागला. माझ्या मित्रपरिवारांमध्ये देखील संभ्रम व्हायला लागला की नक्की मी करतोय काय, आहे कुठे. खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जणच आपापल्या अडीअडचणींमध्ये, आपापल्या परिसरातल्या संकटांमध्ये वाट काढतो आहे. कौटुंबिक परिस्थितीत तोंड देतो आहे या सगळ्या संकटांना. अशी परिस्थिती असताना राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांची देखील इथे रेलचेल चालू झालेली आहे. हे सगळं असताना मी अशा विचाराचा व्यक्ती आहे की ही रेलचेलीमध्ये सहभागी न होता रचनात्मक काहीतरी आपल्याला करावं लागेल, यावर गेली काही काळ चिंतन करतो आहे. खरं तर मित्रांनो, माझी राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक चळवळ ही जरी पाहिली तरी माझा प्रवास आपल्यासमोर आहे. सर्वात महत्त्वाचं, मी गेल्या 7-8 महिन्यातल्या गोष्टींवर मला काही गोष्टी मांडू वाटतात. सुमारे फेब्रुवारी महिन्यापर्यंत म्हणजे आपल्यासमोर मी वेगवेगळ्या माध्यमातून आलो. 22 फेब्रुवारी रोजी खरं तर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा राजीनामा दिला. काही तांत्रिक मर्यादा असतील, परंतु जरी राजीनामा दिला असला तरी त्या आजपर्यंतच्या इतिहासातल्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर, नेतृत्वाबरोबर, वेगवेगळ्या मित्रपरिवारांबरोबर संबंध आजही चांगले आहेत, भविष्यातही राहतील. एक विचारधारा म्हणून आपण एक जुळलेलो आहोत आणि एक विचारधारा म्हणून आपण काम करतो आहोत. पण हे सर्व करत असताना त्या सर्व सहकाऱ्यांचे, मित्रपरिवारांचे, कार्यकर्त्यांचे यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं या समाजाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी प्रयत्नशील असतोच. विचारांमध्ये जरी साम्य असलं तरी मार्गामध्ये कधी कधी बदल करावे लागतात. एक माझा मुख्य ध्येय जो आहे त्या ध्येयाच्या अनुसरून मी माझ्या मार्गात बदल केला. 22 फेब्रुवारीला राजीनामा दिल्यानंतर बाहेर पडलो आणि त्या काळात आमच्या सहकाऱ्यांमधल्या काही मंडळींना तात्काळ इतर पक्षाच्या लोकांनी चर्चेसाठी निमंत्रित केलं. ही चर्चेसाठी निमंत्रित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निमंत्रण दिलं असं आमच्या काही सहकार्याने सांगितलं. आता सर्वांनी एकत्र मिळून निर्णय घेतला आहे म्हणजे अशा प्रक्रियेमध्ये आपण
वेगळा भूमिका न घेता सर्वांच्या गोष्टीला होकार दिला. ठीक आहे, चर्चा करूया. चर्चा करणं वाईट नाही, चांगलीच गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये चर्चा विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. त्या चर्चेमधून त्या बैठकीमध्ये जे काही झालं त्या गोष्टींवर नंतर उहापोह करण्याची वेळच मिळाली नाही. कारण 8 मार्च हा दिवस होता आणि त्यानंतर कोरोनाचं जे संकट आपल्यासमोर आपण पाहतो आहोत. 8 मार्च रोजी जी बैठक झाली, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी सरकार उलथापालथ चालू आहे, त्या आजचं जे सरकार उभं आहे त्याचा केंद्रबिंदू असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर बैठकीला निमंत्रित केल्यानंतर थोडक्यात काय तर या सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत ते मांडणं गरजेचं आहे असं मला वाटलं. आणि त्या बैठकीमध्ये मी 12 मुद्द्यांचा म्हणजे 12 कलमी कार्यक्रम त्यांच्यासमोर मांडला. तो कार्यक्रम मी प्रसारमाध्यमांमध्ये देखील नंतर मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु सविस्तरपणे मांडता आला नाही. मी आज आपणासमोर ज्या 12 कलमी कार्यक्रम मांडला होता त्या बैठकीमध्ये तो आपल्यासमोर मांडतोय. त्यानंतर मी माझ्या भूमिकेविषयी चर्चा करेन आपणाशी. माझे जे सहकारी होते त्यातल्या बहुतांशी सर्व सहकाऱ्यांच्या विचारातून चर्चेतून तो कार्यक्रम तयार झाला होता. आणि या 12 कलमी कार्यक्रमामध्ये मुख्यतः सामाजिक न्यायाच्या मागण्या होत्या काही आणि राजकीय न्यायाच्या मागण्या होत्या. आणि या मागण्या ह्या मुख्यतः समाजकेंद्री मागण्या होत्या. त्या प्रमुख मागण्या मी आपणासमोर आज मांडत आहे. ह्या मागण्या सविस्तरपणे प्रसारमाध्यमांमध्ये देखील आपण येणाऱ्या काळात देऊया, परंतु तुमच्या प्रेमाखातर आणि कार्यकर्त्यांच्या चिंतेखातर मला ह्या सर्व बाबी समोर येऊन मांडणं गरजेचं आहे. यासाठी आपण ज्या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून मागण्या मांडल्या होत्या त्या म्हणजे राज्यातील सर्वांची, सर्व समूहाची जातनिहाय आणि गटनिहाय जनगणना राज्य सरकारने सुरू करावी. तसेच केंद्र सरकारला तशा प्रकारचा प्रस्ताव देण्यात यावा. यामध्ये सर्वच समूह म्हणजे वर्गनिहाय म्हणजे SC, ST, OBC, VJNT आणि SBC, SEBC हे समूह झाले म्हणजे गट झाले. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या जाती समूहांमध्ये हा विभागलेला महाराष्ट्र आहे. जर सामाजिक न्याय द्यायचा असेल तर अगोदर गणना तरी करा. तर जनगणनेचा मुद्दा आम्ही राज्य सरकारसमोर मांडला होता, म्हणजेच शरद पवार यांच्या माध्यमातून तो मांडला होता. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आम्ही मांडला होता, गेल्या 40, 50, 60 वर्षाचा जो ज्वलंत प्रश्न आहे, जो की धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, तर धनगर आरक्षणाच्या दृष्टिकोनातून आम्ही धनगर ST आरक्षण म्हणजेच अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि तशा प्रकारची केंद्राला राज्य सरकारने शिफारस करावी, अशा प्रकारची आम्ही राज्याच्या त्या नेतृत्वाकडे मागणी केली होती. आणि त्या संदर्भातलं स्पष्टीकरणाचा एक शासनीय निर्णय देऊन लोकांना तात्काळ दाखले वितरित करावेत अशा प्रकारची दुसरी मागणी मांडली होती. यासोबतच मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर देखील शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशा प्रकारचा देखील त्यात मुद्दा होता. आमची तिसरी जी मागणी होती, महत्त्वाचा त्याच्या पुढचा मुद्दा, की OBC, VJNT, मुस्लिम आणि मायनॉरिटी अशा उपेक्षित घटकांना घरकुलाची योजना आणि भूमिहीनांना जमिनीचं वाटप करावं अशा प्रकारचा, म्हणजे बेघरांना घर मिळावं अशा प्रकारचा पुढचा आमचा मुद्दा होता. त्याचबरोबर रोजगाराच्या दृष्टिकोनातून आम्ही काही मुद्दे मांडले होते. 100 बिंदू नामावलीची दुरुस्ती करून OBC, VJNT आणि इतर सर्व प्रवर्गाची नोकरीमधील टक्केवारी ही लागू करावी, नोकर भरती मोठ्या प्रमाणावर सुरू करावी. तसेच प्रमोशनमधील म्हणजेच बढतीमधील आरक्षण हे देखील हे सर्व पातळीवर तात्काळ लागू करावं अशा प्रकारची मागणी देखील आपण त्यात केली होती. शिवाय शिक्षणविषयीचा जो मुद्दा आम्ही मांडला होता त्यात महिला व अपंगांना संपूर्ण शिक्षण मोफत मिळावं आणि 0 ते 18 वर्ष वयोगटातील प्रत्येकाला शिक्षण हा मूलभूत अधिकार मिळावा आणि या मूलभूत अधिकाराचा दर्जा त्याला प्राप्त व्हावा. म्हणजेच 18 वर्षापर्यंतच्या प्रत्येक युवक युवतीला, मुलामुलींना शिक्षण हे सरकारच्या तिजोरीतून, सरकारच्या खर्चातून मिळावं अशा प्रकारचा मागणी आपण दिलेली होती. त्याचबरोबर आरोग्याचा एक प्रश्न मांडला होता की आरोग्याची हमी हा कायदा बनवून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. कलम 21 संविधानाचं सांगतं की जगण्याचा अधिकार आहे. तो कधी होईल तर तो अधिकार जपण्यासाठी आरोग्य हा मूलभूत अधिकार बनला पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी केली होती. आणि 7वी मागणी होती जी सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून म्हणजे शेती आणि शेतकरी
याचं सक्षमीकरण करण्यासाठी स्वामीनाथन आयोगाचा तंतोतंतपणे स्वामीनाथन आयोग लागू करावा अशा प्रकारची आपण मागणी केली होती. शिवाय राजकीय न्यायाच्या आपण 5 मागण्या केल्या होत्या. सामाजिक न्यायाच्या या 7 मागण्या आणि राजकीय न्यायाच्या 5 मागण्या केल्या होत्या. 5 मागण्या मांडल्या होत्या. त्या म्हणजे या ओबीसी समाजाला राजकीय सत्तेत आणि पक्षातील जबाबदारीमध्ये सर्व पातळीवर किमान 20 ते 25% वाटा मिळावा. हा ओबीसी समाज जाणीवपूर्वक बाजूला ठेवला गेलेला आहे, याला मुख्य प्रवाहात आणावं. आपली भूमिका स्पष्ट जर असेल तर तुम्ही नक्कीच आणाल. धनगर, वंजारी, बंजारा व सर्व व्हीजेएनटी सर्व घटक जे आहेत ह्या समूहांना देखील राजकीय सत्ते आणि तुमच्या पक्षांमध्ये 20 ते 25% वाटा मिळावा, जेणेकरून त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळेल. सर्व अल्पसंख्याक समाज घटकांना देखील राजकीय आणि निर्णय प्रक्रियेत पक्षामध्ये सन्मानाचा वाटा मिळावा. तुम्ही मंत्रिपद घेता, राज्यसभा, विधान परिषदा, महामंडळ, विविध समित्या, शासकीय नियुक्त्या यांमध्ये देखील तुम्ही जबाबदाऱ्या देता. या जबाबदाऱ्या देताना तुम्ही या सर्व सामाजिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना, उपेक्षित घटकांना तशा प्रकारचा सहभाग द्यावा अशी एक मागणी होती. आणि सर्वात शेवटची मागणी होती, सहकार क्षेत्रात देखील आपण आरक्षणाची प्रक्रिया लागू करावी आणि सहकारी व्यवस्थापनात देखील, म्हणजे ज्याला मॅनेजमेंट म्हणतो आपण, तुम्ही डायरेक्टर्स असतात, डायरेक्टर सारख्या पदांवर, चेअरमन सारख्या पदांवर देखील या सर्व घटकांना तुम्ही संधी देण्यात यावी. अशा प्रकारचा 12 कलमी कार्यक्रम आम्ही त्यांच्यासमोर ठेवला होता. या 12 कलमी कार्यक्रमांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी विचार करावा अशा दृष्टिकोनातून तो मांडला. त्यांनी त्याच्यावर विचार करू म्हणून सांगितलं. पुढच्या प्रक्रियेत चर्चेत हा विषय घेऊ म्हणून सांगितलं. 8 मार्च नंतर 22 मार्चपर्यंत यावर चर्चा काही झाली नाही. त्यानंतर त्यांच्याकडनं निरोप यायला लागले की तुम्ही पक्षात प्रवेश करावा. आमच्यामधल्या काही मंडळींना कदाचित घाई असेल किंवा काय त्यांना जायची, त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी पक्षात प्रवेश केला. मात्र बहुतांशी उपेक्षित घटक आजही या प्रश्नाशी निगडीत आहेत. आमचा सर्व समूह, सर्व टीम, माझे सर्व कार्यकर्ते, माझे सर्व सहकारी ज्यांनी वेगळी वाट चालण्याचा निर्णय केला होता, आपल्या या सर्व मुद्द्यांशी निगडीत काम करण्याचा निर्णय घेतला होता, त्या सर्वांनी आजही कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. खरं तर बांधवांनो, मित्रांनो, आपलं ध्येय काय आहे? माणसाने ध्येयापासून कधीच विचलित होऊ नये, कारण ध्येयापासून विचलित झाला तर तुम्ही निश्चितपणे दिशाहीन होता आणि तुमचा पुढचा प्रवास चुकतो. आमचं साधं स्पष्ट ध्येय आहे, उपेक्षित सामाजिक माणसाला, सामान्य माणसाला निर्णय प्रक्रियेत वाटा मिळावा. आत्तापर्यंतच्या ह्या 12 मागण्या होत्या, या निर्णय प्रक्रियेत आणि विकासामध्ये वाट्याच्या हक्काच्या मागण्या होत्या. शासनाचा निर्णय हा आम समाज केंद्रीय असावा, हे आमचं ध्येय आहे. सत्ता, सन्मान आणि निर्णय प्रक्रियेतला वाटा हा सामान्य माणसाला मिळावा, हे आमचं ध्येय आहे. आणि समूहाचा विकास, व्यक्तीचा नव्हे, समूहाचा विकास ही आपली मुख्य मागणी आहे. आणि वरील सर्व घटक हे समूहाच्या विकासासाठी आपण त्यांच्याकडे मांडले होते. परंतु त्यांनी गेली 15 दिवस जाऊ द्या, महिना जाऊ द्या, गेले 5 ते 6 महिने होऊन गेले, यावर कुठलाही निर्णय घेतला नाही. दुर्दैवाने कोरोनाचं जागतिक संकट, जागतिक महामारी आज आपल्या देशावर, राज्यावर आहे. महाराष्ट्र त्यात जास्तच होरपळून निघतो आहे. म्हणून गेली 5-6 महिने म्हणजे मेलेल्या व्यक्तीच्या मड्यावरचं लोणी खाणाऱ्या मंडळी भरपूर असतात, परंतु अशा परिस्थितीत राजकीय कुठलाही निर्णय घेऊ नये अशा विचारावर आम्ही बरेच मंडळी पोहोचलो होतो. आणि म्हणून 100 वर्षात सर्वात मोठं संकट आलेलं आहे, 100 वर्षातलं. शिवाय चक्रीवादळाचा तडाखा देखील महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर बसला. बाकीचे प्रश्न देशासमोर, राज्यासमोर आहेत. अशा परिस्थितीत सरकारच्या मागं उभं राहायचं असतं, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने सरकारच्या मागे उभा राहायचा निर्णय घेतला. आम्ही देखील तो निर्णय घेतला आणि आम्ही देखील सरकारच्या सर्व गोष्टींना समर्थन करत राहिलो, शांतपणे पाहत राहिलो, वेळप्रसंगी कार्यकर्त्यांना मदत करत राहिलो. पण हे सर्व करत असताना गेली 6 महिने झाले, जो 12 कलमी कार्यक्रम सरकारला दिला होता, सरकारचे केंद्रबिंदू असणारे शरद पवार यांच्या मार्फत दिला होता, तो 12 कलमी कार्यक्रमाला वाटाण्याचा अक्षता दाखवायचं काम सरकारने आत्तापर्यंत केलेलं आहे. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला या भूमिकेशी आपल्याला निर्णय घ्यायची इच्छा दिसत नाही. तरी देखील आज मित्रांनो, या 12 कलमी कार्यक्रमाचा जो मुद्दा आहे, हे पत्र पुन्हा एकदा
याच्या अगोदर 31 मेला अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्ताने अशा प्रकारचं पत्र सरकारला दिलं होतं. आता त्याच प्रकारचं पत्र आज क्रांती दिनाचे औचित्य साधून आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि या सर्वाचे केंद्रबिंदू राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे आणि या राज्य सरकारचा केंद्रबिंदू असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्याकडे आपण अशाच प्रकारचं पत्र पुन्हा एकदा देऊ. 15 ऑगस्टपर्यंत आपण याच्याविषयी शांतपणे पाहूया सरकार काय करतंय. सरकार आपल्या विचाराशी बांधील आहे का. निवडणुकीच्या जाहीरनाम्यातले दिलेले आश्वासनं आणि विरोधी पक्ष म्हणून काम करताना खांद्यावर घोंगडी टाकून किंवा बहुरूप्याच्या भूमिकेत जाऊन संसदेमध्ये असेल किंवा विधिमंडळामध्ये राज्याच्या विधानसभेमध्ये असेल यांनी आंदोलनं केली होती. हेच सरकार आता पुन्हा आपल्या दिलेल्या शब्दाशी एकनिष्ठ आहे का हे देखील पाहायची आपल्याला गरज आहे. कोरोना ही लगेच संपणारी गोष्ट राहिलेली नाही. एक लक्षात घ्या, कोरोना जरी असला, कोरोनाचं संकट जरी असलं तरी राजकीय घडामोडी ह्या चालूच आहेत. जो तो आपापल्या परीनं लाभ घ्यायचा प्रयत्नच करतो आहे. मग माझा उपेक्षित समाज घटक मुख्य प्रवाहातल्या या निर्णय प्रक्रियेपासून दूर करावा म्हणून आम्ही एक निर्णय घेत आहोत. आज क्रांती दिनाचं औचित्य साधून तुमच्यासमोर ह्या सर्व बाबी मांडण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे. हे सर्व करत असताना मित्रांनो, 5 महिन्याचा 6 महिन्याचा हा कोरोनाचा कालखंड गेलेला आहे. पुन्हा एकदा नवीन रेषा, नवीन चळवळ एका नवीन वळणावर येऊन पोचलेली आहे. शिक्षण, रोजगार आणि सर्वात महत्त्वाचं आरोग्याची समस्या, या बाबीवर आता क्रांतिकारी असे बदल होणं गरजेचं आहे. आज आम्ही सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी रचनात्मक काम करण्याचा निर्णय घेत आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या वाटेवर जाण्यापेक्षा, त्याच्यासोबत जाऊन राजकीय लाभार्थी बनण्यापेक्षा आता आपल्याला एकत्र येऊन महाराष्ट्राच्या पुनर्बांधणीसाठी लढा उभा करावा लागणार आहे. महाराष्ट्रातली पुनर्बांधणी म्हणजेच महाराष्ट्रातल्या सामान्य कार्यकर्त्याची, सामान्य जनतेची आणि या आरोग्याच्या कोरोनाच्या संकटात सामान्य गोरगरीब माणसाला पुन्हा उभा करण्याची मोठी आपल्यासमोरची मोठी ही आव्हानं आहेत. ही आव्हानं पेलण्यासाठी मी आपणा सर्वांना विनंती करतो आहे. आम्ही या सर्व प्रक्रियेचा एक भाग बनून लढ्यामध्ये उभा राहायची तयारी घेऊन उतरत आहोत. महात्मा गांधींनी सांगितलं होतं, करेंगे या मरेंगे. सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. अशा प्रकारचे क्रांतिकारी विचार असणाऱ्या हा पार्श्वभूमीवर आपण आपल्या मागे इतिहास आहे. मित्र आणि बांधवांनो, महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये प्रत्येक वेळी राजकीय पोळी भाजून घ्यायचा विचार करणाऱ्या मंडळींच्या समोर आपण आज उभे आहोत. दौरा हा केला पाहिजे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या पाहिजेत असं प्रत्येकाला वाटतंय. मला देखील वाटतंय की अगदी चंद्रपूर गडचिरोलीपासून ते कोल्हापूर राधानगरीपर्यंत ज्या ज्या भागात फिरलो, मग मुंबई असेल की सोलापूर पंढरपूर असेल, प्रत्येक ठिकाणचा कार्यकर्ता आज अडचणीत आहे. फोनवरून एकमेकांशी आपण बोलतो आहोत, परंतु भेटण्याची देखील इच्छा असते. जिल्हाबंदी काही अंशी शिथिल होत जाईल, येणाऱ्या काळात आपण भेटत जाऊ. परंतु हे सर्व करीत असताना आपल्याला प्रबोधनाचा आपल्याला जो लढा उभा करावा लागेल, ह्या लढ्यामध्ये प्रबोधनाची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. कार्यकर्त्यांनी जागरूक राहणं, प्रमुख चळवळीतल्या वेगवेगळ्या घटकांशी सहभागी होणं आणि मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्याचं मनोबल, खचलेलं मनोबल पुन्हा उभं करणं आपल्यासमोर आव्हान आहे. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं मनोबल आज खचलेलं आहे. ते पुन्हा उभा करण्यासाठी सक्षम माणसाच्या, सक्षम युवकाच्या आणि सक्षम कार्यकर्त्याच्या निर्मितीसाठी आणि शिक्षण, रोजगार आणि शेतीच्या सक्षमीकरणासाठी आपल्याला पुन्हा एकत्र यावं लागेल, पुन्हा लढा उभा करावा लागेल आणि या लढ्याच्या माध्यमातून आपल्याला निर्णय करावा लागेल. पण हे करताना केवळ राजकारण करून चालणार नाही. तर आज राज्यातलं सरकार त्याच्या पद्धतीने काम करत आहे ते आपण पाहत आहोत. देशातलं सरकार देखील करत आहे. पण हे करीत असताना आम्ही केवळ बघायच्या भूमिकेत राहायचं का? मी जे आता 12 कलमी कार्यक्रम सरकारसमोर मांडले, राज्यातल्या प्रमुख नेत्यांसमोर मांडले, या नेत्यांची जबाबदारी आज आहे की त्या बाबींवर निर्णय घ्यायची.
आणि हा जर निर्णय घेतला नाही तर येणारा 15 ऑगस्ट आहे, हा 15 ऑगस्ट हा निश्चितपणे नव्या स्वातंत्र्याची लढाई आपल्याला उभा करण्याची गरज आहे. तर या संदर्भात पुढील आवाहन करण्यासाठी मी तुम्हाला पुढच्या टप्प्यात वारंवार वेळोवेळी मी तुमच्यासमोर फेसबुक लाईव्ह आणि इतर माध्यमातून येईलच. प्रसार माध्यमांच्या मर्यादा आहेत. आपल्या सामान्य उपेक्षित माणसाला सोशल मीडियासारखं माध्यम आहे. मित्र आणि बंधूबांनो, या माध्यमाचा पुरेपूर वापर करूया आणि शिक्षण असेल, स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, युवक युवतींचे प्रश्न असतील, महिला भगिनींचे प्रश्न असतील आणि सर्वात महत्त्वाचं अशा सर्व परिस्थितीत हरवत चाललेली माणुसकी असेल तर ती पुन्हा उभी करण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. आणि हे एकत्र येताना विविध विषयावर तर काम तर करूच, पण एकमेकांमधला विश्वास आता पुन्हा जपूया आणि हे विश्वासाचं नातं बांधूया. पुन्हा एकदा मी आपल्यासमोर सांगतो की माझी जी गेल्या 6-7 महिन्यातली वाटचाल होती, जी काही घडामोडी होत्या त्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचल्या नसतील, म्हणून काही गैरसमज तयार झाले असतील, म्हणून मला ते क्लिअर करण्यासाठी आज आपल्यासमोर फेसबुक लाईव्हला आलेलो आहे. मी आजही कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही, कोणत्याही पक्षाशी निगडीत नाही आणि निश्चितपणे सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तर मी प्रवेश केलेला नाही आणि माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी, हजारो शेकडो कार्यकर्त्यांनी देखील कुठेही प्रवेश केलेला नाही. या सर्वांना एक सक्षमपणे असा पर्याय हवा आहे, पण तो पर्याय उभा करण्याच्या अगोदर माझा महाराष्ट्रातला खचलेला सामान्य मराठी माणूस, कार्यकर्ता, उपेक्षित घटकाला आता जे मनोबल खचलेलं आहे त्या खचलेल्या मनोबलातून त्याला बाहेर काढायचंय. माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या मूलभूत प्रश्नांसाठी मला काम करायचंय. इथल्या उपेक्षित घटकाला, माझ्या इथल्या ओबीसी बांधवाला, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि गोरगरीब सर्व समाज घटकाला आता पुन्हा उभं करायचंय. आणि हे आव्हान आपण पार पाडलं तर योग्य वेळी आपण योग्य निर्णय करू. अरे राजकारण करण्यासाठी पुढची 4-5 वर्ष आहेत, निवडणूक अजून वेळ आहे. आम्हाला सरकार पाडणाऱ्या मंडळींना सरकार पाडू देत, आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ आणि ज्यांना सरकार चालवायचंय, ज्यांना काम करायचंय त्यांना सरकार चालवायचंय. स्वतःचे प्रश्न सोडवायचे का उपेक्षित वर्गाच्या आज समस्यांना न्याय द्यायचा आहे, हा प्रश्न त्यांचा आहे. आम्ही तर वॉचडॉगच्या भूमिकेत, निरीक्षकाच्या भूमिकेत तुमच्यासमोर आहोतच आणि माझा सामान्य कार्यकर्ता निश्चितपणे या सर्व प्रक्रियेमध्ये माझ्या सोबत आहे याची मला खात्री आहे. येणाऱ्या काळात आपण एकदिलाने, एकजीवानं हा लढा पुन्हा एकदा उभा करू आणि उपेक्षित, वंचित आणि आज जो समाज मुख्य निर्णय प्रक्रियेपासून दूर आहे त्याला निर्णय प्रक्रियेत आणण्यासाठी आपला हा लढा आहे. तो लढा असाच चालू ठेवू एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.